मिळतील मयूर आणि त्याच्या सोबतीला करण. गोलंदाजी मार्कवर रुपेश फर्डे पाहायला मिळतील. तर दोन्ही संघांचा 12वा प्रतिनिधी. या ठिकाणी 2 धावांनी पॅनलिस्ट केले गेले टीम संदेश स्पोर्ट्स चेरोली संघाला. एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये. टीम चेरवली आणि त्यांना फाईट करेल वास्कोले. समोर बॅटर पाहायला गेलं तर मयूर यंगस्टर फलंदाज, नक्कीच सिक्सर किंग म्हणून ज्या खेळाडूकडे पाहायला जातंय. पहिला चेंडू अवांतरच्या रूपामध्ये संघाचा श्रीगणेश झालाय. एक धाव फलकावर ऍड केली जाईल. गोलंदाजी मार्कवर रुपेश. अनुभव आहे या गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा फुल टच चेंडू समोरच्या खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतील तर दरम्यान चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. सुंदर फटका मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 4 धाव्यांसाठी 4 धावा धाफलकावर ऍड केल्या. एकूण 5 धावा धाफलकर पाहायला मिळतील. पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर 4 धाव्यांसाठी. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू अवांतर धाव. एका अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 6 धावा पाहायला मिळतील. प्रोफेशनल अंपायर्स राज ठाकरे पंतांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आता मात्र कमबॅक केलंय. बॅट फिरवली होती, संपर्क झाला नाही. मोठा फटका खेळायचा मानस ठेवला होता बॅटर मयूर याने, संपर्क झाला नाही. चेंडू सरळ जाऊन विसवतोय विकेट किपर विकास पडे यांच्या हातामध्ये. धावफलक मात्र तिथं स्थिरावेल. 6 धावा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. अप्रतिम दर्जाचा कमबॅक रुपेश फर्डेच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. मी म्हटलं होतं अनुभव आहे या गोलंदाजाकडे. जरी एक चौकार आणि 2 अवांतर चेंडू टाकले गेले, त्यानंतर कमबॅक कसं करायचं हे रुपेशला चांगलं माहिती आहे. कमबॅक केलंय. धावफलक तिथं स्थिरावेल. 6 धावा. मयूरला मोठे फटके खेळावे लागतील. आता मात्र समोरच्याने फेकून दिलाय चेंडू. थांबणार नाही, सरळ निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी मॅक्झिमम षटकार. धन्यवाद डीजे. एक मोठा फटका मॅक्झिमम मयूरच्या बॅटमधून आलाय. 6 धावा षटकार. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू अपटला होता. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक केलं गोलंदाज रुपेशाने. 12 धावा धाफलकर पाहायला मिळतील. पहिले षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज रुपेश आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा पुढे ससावत खेळायचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक तिथे स्थिरावेल.
नवीन गोलंदाज फिरकीचा जादूगार एम के अर्थात मयूर आलाय गोलंदाजीसाठी. समोर बॅटर करण असतील रोशन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा प्लस पेनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या जातील. अशा एकूण 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पहिला चेंडू पुढे सरसावत खेळाचा मानस ठेवला होता. त्या ठिकाणी एक लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे सरकेल 15 धावा. गोलंदाजी मार्कवर मयूर. मात्र सुंदर फटका मॅक्झिमम 6 धाव्यांसाठी षटकार डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच मयूरच्या विरोधात मारलेला मयूरने फटका सीमारेषा बाहेर 6 धाव्यांसाठी षटकार. 6 धाव्यांनी संघाची धावफलक पुढे सरकेल 21 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज मयूर. आता मात्र पुन्हा एकदा फुलटा चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर 6 धाव्यांसाठी मॅक्झिमम षटकार. सुंदर फलंदाजी त्या ठिकाणी मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळते. कमबॅक करावं लागेल गोलंदाज एम के याला. कालमंत्र दिले रुपेश परडे यांनी कालमंत्र दिलं गेले मयूरला. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जयेश करतील चुकी. 2 धावा मिळतील चेंडूवर. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकेल 29 धावा. पुन्हा गोलंदाजी मार्कवर मयूर. आता मात्र अपटला होता चेंडू. अवांतर चेंडू वाईट +1 अशा 2 धावा मिळतील चेंडूवर. 31 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 31 धावा. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. रिव्हर्सचा फटका सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकार.
सुंदर फटका त्या ठिकाणी मयूरच्या विरोधात पाहायला मिळाला. खराब षटक या ठिकाणी म्हणावे लागेल. धावेचा विचार केला तर 35 धावा आतापर्यंत झाले. तर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना षटकातील शेवटचा चेंडू तर मात्र सुरेख चेंडू बोट फिरवली होती. षटक समाप्त झालं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा. सुंदर फलंदाजी या ठिकाणी वास्कोल संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 षटक समाप्त झाले. धावा फलकावरती 35. गोलंदाजी मार्कवर भूषण आलेत. नक्की तिथून पुढे कमबॅक करावे लागेल. धावगतीला थांबावं लागेल. गोलंदाज भूषण आपल्या हाताचे बुटा फिरवावे लागतील. पहिला चेंडू माघारी परतावं लागतं. एक मोठा हादरा बसेल टीम वास्कोली संघाला. गोल्डन डकचा शिकार ठरला मयूर. विकेट. हेमंत मलिक आले तर फलंदाजीसाठी नक्कीच अनुभव खूप आहे या फलंदाजाकडे. संघाचे कॅप्टन कर्णधार हेमंत मलिक फलंदाजीसाठी आलेत. अनेक सामने या मैदानावरती गाजवलेत या फलंदाजाने. तोच फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला हेमंत मलिक. समोर गोलंदाज असेल भूषण आहे. एक नौखा गोलंदाज. पुन्हा एकदा समोरच्या खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढला. क्षेत्ररक्षक अप्पा फरडे येतील. त्या ठिकाणी चुकी होईल. चुकीला नाही माफी. चेंडू थांबणार नाही. निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार.
प्रवीणजी भेरे आपणास विनंती असेल आपण मंचावर यायचे. प्रवीण भेरे. नक्कीच ज्या ठिकाणी फक्त एक धाव होती त्या ठिकाणी 3 धावा एक्स्ट्रा म्हणजेच चेंडू सीमारेषा बाहेर 4 धाव्यांसाठी गेला आणि 4 धाव्यांचा फलक पुढे सरकलं. 39 धावा. तर मात्र रिवर्सचा फटका एक वेगळा फटका सजवायचा होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. फलक तिथे स्थिरावेल जाऊन पोहोचेल. 39 धावा. सुंदर गोलंदाजी राहिली भूषण याची. पुन्हा एकदा मोठा फटका. आता चेंडू थांबणार नाही. निघून जाईल सीमारेषा बाहेर. 6 धाव्यांसाठी षटकार डीजे. हॅलो. धन्यवाद डीजे. धावा फलकावरती 45. आता मात्र सुरेख चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. षटक समाप्त झालं. धावा फलकावरती 45. नवीन गोलंदाज साहिल आलेत. यंगस्टर गोलंदाज. धावा फलकावरती 45. 45 धावा पाहायला मिळतील. शेवटचं षटक प्रगतीपथावर असलेला गोलंदाज साहिल. अपटला गेलाय चेंडू. समोर फिल्डर येथील जितू. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जितूच्या माध्यमातून. आणि या 2 धावा. 2 धाव्यांचा फलक पुढे सरकेलं. 47. 47 धावा पाहायला मिळतील. आता मात्र जेलची संधी असेल. विकास फरडे त्या ठिकाणी करणार नाही चुकी. टिपला गेलाय अप्रतिम दर्जाचा झेल आणि संपुष्टात आलाय बॅटर प्रशांतचा खेळ. रोशनचा खेळ. या इनिंग नंतर लॉटचा कार्यक्रम केला जाईल. ज्या टीम्स पहिला सामना विजयी झालेत त्या टीम्सच्या कर्णधारांनी इथे उपलब्ध व्हायचे. परटोली, ठिले, शेनवा आणि किनवली या 4 संघांच्या कर्णधारांनी इथे उपस्थित व्हायचे. या इनिंग नंतर लॉटचा कार्यक्रम केला जाईल. गोलंदाजी मार्कवर साहिलने कमबॅक केलंय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक भूषण येथील करणार नाही चुकी. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एकदा मिळाल्या चेंडू बरं. एका धाब्याने फलक पुढे सरकलं. 48 धावा.
शेवटचं चौथं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज साहिल आतापर्यंत सूर्य गोलंदाजी राहिले. तर मात्र सुंदर गोलंदाजी चालू असताना एक अवांतर चेंडू पाहायला मिळाला साहिलच्या माध्यमातून. 4/9 49 अशी धावसंख्या पाहायला मिळेल. आता मात्र बॅटचे लिडिंग एज शतरक्षक चेंडूच्या खाली जातील, पोचतील. 4 धावा येथील चेंडूवर. 4 धावांचा फलक पुढे सरकेल. 53 धावा. अजून षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा फलकावर 53. संघाचं अर्धशतक कंप्लीट झालंय. मात्र फुलटॉस चेंडू रुपेश पडे येथील चित्त्याच्या वेगाने चेंडू कलेक्ट केला आणि 2 धावा या चेंडूवर प्राप्त झाल्या. 2 धावांचा फलक पुढे सरकेल. 55 धावा पाहायला मिळतील. या इनिंग्स मधील शेवटचा चेंडू असतील गोलंदाज साहिल. सूर्य गोलंदाजी आतापर्यंत राहिले. शेवटचा चेंडू निर्धाव येईल की एखादा मोठा फटका. या ठिकाणी आपटला गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक येथील जितू फर्डे. त्या ठिकाणी मिसफिल्ड पाहायला मिळाली. चुकीला नाही माफी. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल 4 धावेसाठी सीमारेषा पलीकडे. चौकार.
सुंदर फटका भूषणच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावफलक पुढे सरकेल 8 धावा. पुन्हा एकदा सुंदर फटका सजवलाय. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
मिळतील राज ठाकरे आणि त्यांच्या सोबतीला राजेशजी फरडे. एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. टीम संदेश स्पोर्ट्स चेरवली पक्ष त्यांना फाईट करेल. टीम वास्कोले आता मात्र फुलटा चेंडू आडव्या बॅटने लॉफ्ट केलाय. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल. वन बाउन्स चरबाप्पा मंदिरामध्ये 4 धाव्यांसाठी चौकार डीजे. सुंदर फटका पाहायला मिळाला बॅटर रुपेश फर्डेच्या माध्यमातून. 4 धावा प्राप्त झाल्या. या 4 धावांनी फलक पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं. बावीस धावा फलकावरती. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, गॅप आहे मोठा, नाही धावा ना तोटा. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी वन बाउन्स चौकार डीजे. सेकंड राऊंड मधील पहिला सामना असेल किनवली विपक्ष परटोली. या इनिंग नंतर दोन संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. किनवली विपक्ष परटोली एक मोठी लढत पाहायला मिळेल. आता मात्र फुल टच चेंडू समोरच्या दिशेने फेकून दिलाय, थांबणार नाही, निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी मॅक्झिमम षटकार डीजे. नक्कीच फलंदाजासाठी सुवर्ण संधी आले. सलगच्या 2 षटकारांसाठी केशवजी अरद यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला होता, संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली, कोणत्या प्रकारची धाव येत नाही. धावफलक मात्र तिथे स्थिरावेल, जाऊन पोहोचेल. 32 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने लॉफ्ट केलाय. चरबाप्पाला सलामी देणारा रुपेश फर्डेच्या बॅट मध्ये निघालाय. उत्तुंग 6 धाव्यांसाठी षटकार. दोन षटकं समाप्त झाली. धावेचा विचार केला गेला तर 38 धावा फलकावर पाहायला मिळतील. नक्कीच मोठा स्कोर चेस करत असताना टीम चेरवली आव्हान मोठं होतं. त्याला किनवली संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. या पुढील सामना असेल विलास स्पोर्ट्स किनवली विपक्ष त्यांना फाईट करेल परटोली. येणारे चेंडू 12, धावा बनवायचे 22. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला टीम चेरवली तर दुसऱ्या बाजूला टीम वास्कोले. गोलंदाजी मार्कवर प्रशांत मलिक. आता मात्र सुंदर फटका त्या ठिकाणी, सुंदर चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज प्रशांत आलेत. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. समोर बॅटर भूषण असतील. कालमंत्र दिले गेले रुपेश फर्डेच्या माध्यमातून.
फुल टच चेंडू, काहीसा संपर्क प्रॉपर झाला नाही. क्षेत्ररक्षक येतील मयूर मलिक, चेंडू उचलतील फेकतील. त्या दरम्यान एक सिंगल घेतली जाईल. एका सिंगलने धापलक पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं 39 धावा. 3 अशी धावसंख्या पाहायला मिळते टीम चेरवली संघाची. धारा आता मात्र पुन्हा एकदा समोरच्या लॉफ्ट केलं चेंडू. क्षेत्ररक्षक येथील स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न. दरम्यान 2 धावा चित्त्याच्या वेगाने पूर्ण केल्या रुपेश फरडे आणि भूषण फरडे. भूषण देसले 41 धावा दाफलकरती पाहायला मिळतील. अजूनही येणारे 9 चेंडू 19 धावा बनवावे लागतील. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये रुपेश आणि भूषण. नक्कीच संघाने जबाबदारी टाकली होती, त्या जबाबदारीचा खेळ आतापर्यंत राहिला आहे. परंतु विजयासाठी अजूनही 9 चेंडू 19 धावा बनवाव्या लागतील. मोठा फटका आलाय. रुपेश फरडे थांबायचं नाव घेत नाही. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. रुपेश काही थांबायचं नाव घेत नाही. गोलंदाज प्रशांतला आपल्या हाताची बोट फिरवावे लागतील. रुपेशला थांबावे लागेल. नक्कीच एक विस्फोटक फलंदाज. पुन्हा एकदा रुपेश चेंडू थांबणार नाही, निघून जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. किनवली संघ आपणास शेवटचा कॉल असेल. नाणेफेकीसाठी प्रतिनिधी पाठवायचा. किनवली संघ परटोली संघाचा कर्णधार उपस्थित आहे. काय फलंदाजी पाहायला मिळते बॅटर रुपेश फरडेच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला गेला तर आतापर्यंत येणारे 7 चेंडू धावा बनवायचे 7. फुल टच चेंडू. पंचांचा इशारा येतो बीमर. नक्कीच नशिबाची साथ मिळाली बॅटर रुपेशाला. येणारा पुढील चेंडू फ्री हिट असेल. फ्री हिटचा फायदा उचलेल का बॅटर भूषण? नक्कीच आलेला फलंदाज संघाने जबाबदारी दिली होती. त्या जबाबदारीस्पद या 2 खेळाडूंनी खेळ केलाय आतापर्यंत. येणारा चेंडू 7 धावा बनवायचे 5. नक्कीच मोठा फटका. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच एक मोठा पाठलाग चेस करत असताना एक षटक राखून सामना विजयी झालाय टीम संदेशपट चेरवली संघ. अभिनंदन. आणि हार्ड लक टीम पाचकोले. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय भूषण.